पण बहिणी ज्ञान वाटल्याने ते वाढतं. हो माहितीये मला, पण आपलं या विषयावर बोलणं झालंय ना, आणि मला नाही करायचंय असं. अगं का दोघी वाद घालताय, कशावरून? वाद नाही ग, असंच हो आई. पार्लरमध्ये 2 मुली आल्या होत्या. त्यांनी मला विचारलं की आम्ही तुमच्याकडे शिकू शकतो का. मीच अजून कोणत्या गोष्टीचं शिकवायचं ट्रेनिंग घेतलं नाही, तर मी कसं काय त्यांना शिकवणार ना. आणि ही शिल्पी हट्ट धरून बसली की तू शिकवायचंच. मग काय हरकत आहे, सगळं येतं तुला, तू छान शिकवू पण शकतेस. काय हरकत आहे रे दादा, सांग बरं तूच. अगं पण मी तुला या अगोदरही सांगितलंय, विदाऊट सर्टिफिकेट असं मला नाही करायचंय. जे काय करायचंय ना ते योग्य मार्गानेच करायचंय मला सगळं. अगदी बरोबर आहे. तू तुझ्याच पद्धतीने काम कर. शिल्पी तू इंटरफेअर करू नको. पण बाबा, हे बघा, तो विषय आता बाजूला ठेवा आणि मी करून आणलेले लाडू खा. हे बरोबर आहे. द्या इकडे इकडे इकडे. व्हेरी गुड. सावंत काकू कमाल आहे यार, सॉलिड बनवलेत. हे घे, ट्राय कर. चांगला झालाय पण थोडा कमी गोड झालाय. अगं त्यात खजूर टाकलाय गोडवा यावा म्हणून. आता हेल्दी लाडवात साखर कशी काय घालणार? शिल्पी, हेल्दी लाडू आहे, खजूर घातलाय त्यात. दुपारी तुला भूक वगैरे लागली ना, अधनं खात चल. हो पण आई तू का नाही खातेस? अगं मला आता नकोय, जेवायचंय ना, नंतर खाईन. खा ना ग बहिणी, चांगलाच आलाय, निदान टेस्ट तरी करून बघ. अगं हो ग अश्विनी, अगं तुझी पोच पावती मला मिळायला नको का? मग मला कसं काय समजणार की लाडू कसे झाले आहेत ते? आई अगं खरंच काय एनर्जी येईल तुला. अगं खरंच नकोय मला. अरे बापरे, माझी आमटी. आधी लाडू खा. 2 मिनिटं आमटी जास्त उकळली तर काय बिघडत नाही. बघितलं का आई, कोण जास्त हट्टीपणा करतंय? तुम्ही म्हणत होतात ना मीच फार हट्टी, आता बघा. अगं पण मी असं कुठे म्हणते मी खाणार नाही. मी फक्त एवढं म्हणते मला आता नको, मी नंतर खाईन. अश्विनी, मी सांगतोय चुपचाप खा. किती दमली आहेस तू? चेहऱ्यावर दिसतंय की नाही बाबा? अजिबात एनर्जी नाही याच्यात. चुपचाप लाडू खा आणि मग काम कर पाहिजे. अहो नाही खा. तुम्ही पण ऐकणार नाही. तुम्ही व्हेरी गुड. घे, पूर्ण संपव. अजिबात ऐकत नाही. पाहिलं, आपण सांगत होतो तेव्हा काही तिने ऐकलं नाही. आता श्रेयसचं तिने बरोबर ऐकलं. श्रेयसने सांगितलं आणि अश्विनीने ऐकलं नाही, असं कधी होईल? आलीच मी. वहिनीला या डीलसाठी कन्व्हिन्स करणारी एकच व्यक्ती असू शकते. माय लास्ट रे ऑफ होप, दादा. हा पांड्या, हा येतोयच आहे रे. हा वहिनी येते ना तुझी वॉकला. हा ठेव ठेव ठेव. मला जरा बोलायचं तुझ्याशी. आता काय केलंस? नाही काही केलं नाहीये, म्हणजे मला जे तुला सांगायचंय ना, मला असं वाटतं की ते आपण केलं पाहिजे. ते सगळ्यांच्याच चांगल्यासाठी आहे. काय गोंधळ घातलास? नाही नाही, मी काही गोंधळ घातलेला नाहीये. म्हणजे मी जर हे वहिनीला डिरेक्टली सांगितलं तर तिला आवडणार नाही. सो मी हे तुझ्या थ्रू, तुझ्या हेल्पनी मला ते करवून घ्यायचंय. आणि हे सगळ्यांच्या चांगल्यासाठी. संजूची शपथ. संजू नक्कीच काय तुम्ही उलटे धंदे करून ठेवले? संजूची शपथ काय? बोल पटकन, काय केलंय? ओके, हे बघ, मला असं वाटतं आपण ती 10,000 पॅक्सची ऑर्डर घ्यायला पाहिजे. आणि मी त्यांच्याकडनं ऍडव्हान्स पण घेतला. तुझं डोकं फिरलंय का? अश्विनीला न विचारता का करतेस हे उद्योग तू? यार ती ऐकणार आहे का आपलं? तीच सांगते मी तुला. मी सांगितलं तर ती नाही ऐकणार, पण तू जर सांगितलं तर नक्की ती ऐकेल. प्लीज प्लीज एकदा बोलून बघ ना. अरे केवढी मोठी संधी आहे. 10,000 पॅक्स म्हणजे काय झालं? आपल्याला खूप फायदा होईल त्याचा नंतर. दादा अरे काय बंडल बंडल प्रॉडक्ट्स असणारी लोक काय वाटेल ते करतात आणि सर्टिफिकेट मिळवतात. इथे तर सगळ्या गोष्टी जेन्युइन आहेत. प्लीज एकदा बोल ना तू तिच्याशी. तुझं नक्की ऐकल ती. एकदा बोल, एकदा, फक्त एकदम शांत होऊया. हा बोलतो मी अश्विनीशी. हा नक्की बोला, विसरू नको. काय बोलायचंय माझ्याशी? काय काय बोलायचंय माझ्याशी? अगं ते काय होतं परवा? रक्षाबंधन. हा रक्षाबंधन.
तेव्हा ते मी हिला गिफ्ट दिलं ना, तो ड्रेस दिला ना, तो तिला नाही आवडला. सो ती म्हणते परत शॉपिंगला जाऊया ड्रेस गेला. अहो त्यात काय एवढं विचारायचं, जाऊया की शॉपिंगला. हो जाऊया, कारण खूपच असं लूज आणि कलर पण चांगला नाही आवडला मला ड्रेस. हेच बोलत होतो आम्ही. वहिनी ते तुझ्या चॉईसचे कपडे मला खूप आवडतात. तुझी चॉईस चांगली आहे ना? शिल्पी, तुला माझ्या चॉईसचे कपडे घ्यायचे? हो छान आहे ना तुझी चॉईस. हा माझ्यापेक्षा नाहीच आहे तुझी चॉईस छान. माझी जास्त छान आहे, पण ट्रॅडिशनल मध्ये तुझी जास्त छान आहे ना चॉईस. सो तुझ्या चॉईसने आम्हाला शॉपिंग करायची होती. सो तू शॉपिंगला येशील का? हो अगं, पण उद्या पार्लरचं काम आटपल्यावर ना आपण नंतर जाऊ शॉपिंगला. ओके चालेल, म्हणजे येशील. हो. ओके चालेल. तुम्ही आता ते करा तुमचं काय. तुम्ही वॉकला चाललात ना, तर जाऊन या. मी झोपते, मला खूप झोप येते. काय झालं? झोप आली आहे तिला. चल चल आपण जाऊ वॉक करूया ना. साडी वहिनी, हे बघ तुझा टिफिन आणि तुझा नाश्ता दोन्ही तयार ठेवलाय. नाश्ता आता झाकून ठेवलाय, पण लगेच खाऊन घे. हा, आणि चहा सुद्धा तयार आहे, पण आता तुला देत नाहीये कारण नाश्ता करेपर्यंत गार होईल. ओके? आज काही आहे का? पडला ना प्रश्न तुला? मलाही प्रश्न पडला. अगं सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो ना, तर एक गोष्ट विसरलो की सूर्य कुठून उगवला हे बघितलंच नाही. काय हो बाबा, का असं बोलताय? अगं बरोबरच बोलतायत ते. बघ ना, तू सकाळपासून मला काहीही करू दिलं नाहीस. तू कुहूला शाळेत पाठवलंस, मयूचा डब्बा केला, सगळं काही केलंस. मग वहिनी, रोज तू हे सगळं किती मनापासून करत असतेस आणि माझी तुला काहीच मदत होत नाही. म्हणून फक्त मदत करण्याच्या उद्देशाने हे करतेय. हा बाबा, फक्त मदत करायची मला, बाकी काही नाही. बरं नाश्ता करतेस का लगेच तू? आणि हो, ती छोटीशी पाण्याची बाटली नको नेत जाऊस. ती काय पुरते का दिवसभर? पावसाळा आहे, बाहेरचं पाणी अजिबात प्यायचं नाही, उगाच बाधा होईल. त्यामुळे ही मोठी बाटली दिली, ती न्यायची आसपास. चल घे बस. तू बस. काय चाललंय हे घे, गरम गरम पोहे खाऊन घे. अरे बापरे, शेंगदाणे टाकलेत त्याच्यात. कालच्या डीलचं काय झालं नाही रे. खूप कमी प्राइस कोट करत होते. याला काय अर्थ आहे का? पार्टीशी बोलला असतं तर काही ना काही झालं असतं. काय रे पांड्या, त्या पार्टीला ना बिचारायला पैशाची गरज, त्याची काहीतरी फायनान्शियल अडचणी. मी बोललो असतं तर कमी पैशातही दिलं असतं, पण हे फायदा उचलणं झाला ना. ती कर्म इकडेच फेडायची आहेत. आणि मी ठरवलंय रे, बिझनेस करायचा ना तर व्यवस्थित करायचा, टर्म्स अँड कंडिशन्सवर करायचा, आपल्या रूल्स नाही करायचा. हे उगीच डील करायचीच आहे म्हणून वाटेल ते काही करा, कोणाचाही फायदा उचला, मला जमत नाही आणि मी करणार नाही. करेक्ट आहे तुझं. आणि सध्या प्रॉपर्टी मार्केट जरी डाऊन असलं ना, तरी आपले चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत, चांगले डील्स आहे आपल्याकडे. तू टेन्शन नको घेऊ. एक नाही तो दुसरा, कुछ ना कुछ तो मिलेगा अपने को, देख तू. हाँ यार, कुछ ना कुछ तो करना पड़ेगा. असा बिझनेस चालायला हवा रे पांड्या, नाही तर अश्विनीचं वाईट वाटतं. सगळे फायनान्सेस, सगळा खर्च, सगळं काही ती करते त्या घरात. माझ्याकडनं काहीच हातभार नाहीये रे. माझा बिझनेस जरा चालला तर तिचा थोडा तरी लोड कमी होईल रे. पण इथे काय होतच नाही, काय करावं कळत नाही. श्रेयस, तू मागच्या ते एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये गेला होता, तिथल्या कॉन्टॅक्टला टॅप करून बघ ना. हां, म्हणजे आपण सगळ्यांशी एकदा मीटिंग करूया, मग बघू 1-2 दिवसात काय ना काय होईलच. बरोबर आहे तुझं. ते सगळं टॅप करतोच, पण त्याआधी एक खूप महत्वाची मीटिंग करायची आहे. सॉरी, मला थोडा उशीर झाला. नाही, अजून डेझी आणि जिग्नेश यायचे बाकी आहेत, आणि बाकीचे बॅचमेट्स पण नाही आले. अधोक्षज सर पण नाही आलेत का? अधोक्षज सर काय माहिती, बहुतेक. आज ही इंडस्ट्रियल व्हिजिट फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल. आता एका औषध बनवणाऱ्या कंपनीमध्ये आपण का चाललो आहोत? सर, आपण जे प्रोडक्ट तयार करणार आहोत त्याला मेडिसिनचा दर्जा कसा मिळेल, कसा मिळतो, हे शिकण्यासाठी आलोय. करेक्ट. आणि इथे रिसर्च कसं केलं जातं हे सुद्धा सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघा. ओके,
सर पण हे प्रश्न आपल्याला वायवामध्ये पण विचारले जाणार आहेत ना? अर्थातच. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक मुद्दा बारकाईने लिहून काढते आणि आज दिवसाच्या शेवटी तुम्हाला आणून देते. गुड. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, आतमध्ये तुम्हाला ॲप्रन, ग्लोव्ज आणि मास्क हे कंपल्सरी आहे. ओके, कारण आतमध्ये स्टरलाइज एरिया आहे, हे सगळ्यांच्या नीट लक्षात असू दे. आणि हो, ही ट्रिप नाही आहे, त्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन रिसर्च करा. ओके. येस सर. अश्विनी, हा कोर्स तू बिझनेस सुरू करण्याच्या दृष्टीने जॉईन केलायस, त्यामुळे बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हने या व्हिजिटकडे बघा. ओके. आणि आजची ही व्हिजिट तू लीड कर. सर मी हो सर, थँक्यू. पण तुम्ही 10,000 प्रोडक्ट्स कुठे सेल करणार? आमची महाराष्ट्रभरात कॉस्मेटिक स्टोअरची चेन आहे आणि त्या स्टोअरमध्ये आम्ही तुमचे पॅक्स डिस्प्लेला ठेवणार आहोत. पण अश्विनीचंच पॅक का? मग तिचंच प्रोडक्ट का हवं तुम्हाला? आम्ही त्यांच्या प्रोडक्टबद्दल खूप ऐकले, शिवाय त्यांच्या प्रोडक्टचे कस्टमर रिव्ह्यूज देखील खूप चांगले आहेत. आम्ही मार्केटमध्ये एक रिसेंटली सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार सध्या ऑर्गॅनिक प्रोडक्टला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे आणि अश्विनी मॅडमच्या प्रोडक्टचे रिव्ह्यू ते ऐकून आम्ही खूप इम्प्रेस्ड आहोत. पण अश्विनीचे तेवढे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये सेलच झाले नाही हो, मग तेवढे सर्क्युलेटच झाले नाही. करेक्ट. आणि म्हणूनच कमर्शियली लॉन्च न झालेल्या प्रोडक्टना आम्हाला लॉन्च करायचं, म्हणूनच आम्ही तुमच्या या फेस पॅकची निवड केली. अच्छा, पण तुम्हाला माहितीये का अश्विनीकडे काही सर्टिफिकेशन नाही आहे. तिने अजून म्हणजे कोर्स करते ती, पण अजून लायसन्स वगैरे मिळालं नाहीये तिला. आम्हाला सर्टिफिकेशनची गरज नाहीये. तुमच्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर आम्हाला खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या भरोशावरच आम्ही तुम्हाला ही ऑर्डर देतोय. पण 10,000 क्वांटिटी जरा जास्त झाली ना? अहो, आम्ही आमच्या प्रत्येक स्टोअरमध्ये आधी फ्री सॅम्पलिंग करणार आहोत आणि मगच प्रोडक्ट सेलसाठी ठेवणार आहोत. त्यामुळे आम्हाला एवढी क्वांटिटी लागेलच. आणि फक्त अश्विनी मॅडमचेच फेस पॅक नाही, तर काही ऑर्गॅनिक सोप, हेअर पॅक्स, स्क्रब यांचे देखील आम्ही फ्री सॅम्पलिंग करणार आहोत. ही बघा, ही त्या प्रोडक्टची लिस्ट आहे. आम्ही ऑलरेडी तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे, पण रॉ मटेरियलसाठी काही तुम्हाला पैसे लागत असतील तर तेही आम्ही द्यायला तयार आहोत. नाही 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 नाही, तसं काही नाहीये. पण तुम्हाला आपापसात काही डिस्कशन करायचं असेल तर मी बाहेर थांबू शकतो. हा, जरा 1 मिनिट द्याल? बरं. दादा, काय करायचं? काय वाटतंय तुला? नाही, मला सगळं जेन्युइन वाटतंय, पण जरा टेन्शन आलंय का? आय नो, पण जर तुला डाऊटफुल वाटत असेल, तू शुअर नसेल, तर आपण सरळ कॅन्सल करूया. नाही नाही, नको. आपण घेऊया ही डील. अशी माझी ती लँड डील होणार होती, ती आता पोस्टपोन झाली, ती काय होत नाहीये. म्हणजे मी अश्विनीला मदत करू शकतो याच्यात. मग काय ठरलं तुमचं? आम्ही ही डील एक्सेप्ट करतो. थँक्यू. आई, आज ना आमची इंडस्ट्री व्हिजिट होती. म्हणजे ॲक्च्युअल साईटवर जाऊन आम्ही बघितलं की पॅकेजिंग कसं केलं जातं, रिसर्च कसा केला जातो, किती हायजीन असल्या पाहिजे, बऱ्याच गोष्टी बघितल्या. अरे वा, तुझी स्टडी टूर झाली मस्त. हो, तसंच काहीतरी. अगं, केवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे प्रोडक्टमध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज किती असल्या पाहिजे आणि त्या असल्या की आपल्याला ना सबसिडी पण मिळते आणि टॅक्समध्ये कन्सेशन पण मिळतं, असं कळलं मला. चला, म्हणजे कोर्स जॉईन केलास त्याचा काहीतरी फायदा झाला तुला. खरंच आई, खूप फायदा झाला आणि बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या. आई, मला ना हे सगळं यांना कधी एकदा सांगते ना असं झालंय. पण हे कुठे गेलेत? अगं, बाबा आणि आत्या बाहेर गेलेत. अगं, पण केव्हाचे गेलेत? एव्हाना यायला हवे होते. फोन लाव ग. दादा, आता फक्त एकच डीलर राहिलाय, त्याला पटकन करू का कॉल?
काय झालं? एवढा अस्वस्थ का वाटतोय? एवढे शांत का झालास अचानक? अगं आपण सगळं आपल्या मनाने करतोय. डीलर्सना काय फोन करतोय, रॉ मटेरियल काय मागवतोय, उद्या सगळं ते रॉ मटेरियल येऊन ऑफिसमध्ये पडून जाणार आणि याच्यातलं आपण अश्विनीला काहीच सांगितलं नाही. नंतर कळल्यानंतर ती चिडली तर काय करायचं आपण, सांग मला. मला पण त्याचीच भीती वाटतेय, म्हणून मी तुला बोलायला सांगितलंय आणि आजच बोलावं लागणार आहे तुला. कळतच नाही त्याच्यासाठी एकांत मिळाला हवा ना. घरी सगळ्यांसमोर कसं बोलू? मी काम करतो, आज संध्याकाळी आली ना की बाहेर घेऊन जातो तिला डिनरसाठी. म्हणजे किचन मधनं जरा बाहेर पडेल, जरा बाहेर फिरू जरा बरं वाटेल तिला, तिचा मूड फ्रेश होईल. आणि चांगला मूड झाला की लगेच सगळं सांगून टाकतो की असं असं केलंय आम्ही. मला माहिती होतं तुला नक्कीच काहीतरी सुचणार, काही ना काहीतरी जुगाड तू करणार हे माहिती होतं. बस आता बस की नको चल आता जाऊया. 2 फोन येऊन गेले, तिला वाटायचं माझा अफेअर आहे कुठेतरी. आहे का? आई काय ग? वाव, पिंक साडी. आई तुम्ही ना महिन्यातून एकदा तरी डेटवर गेलं पाहिजे. नको, तुमच्याशिवाय मी असं दर महिन्याला बाहेर जेवायला नाही जाऊ शकत. हा, यावेळी तुझ्या बाबांनी आग्रहच केला म्हणून. अगं म्हणजे तुम्हाला एकत्र टाइम स्पेंड करता येईल ना, म्हणून. हो का? खूप मोठी झालीस ना मग तू. भाजी ठेवली आहे गॅसवर, करपेल, जा लवकर. बंद करू गॅस? मग करपेल म्हणजे काय? तू पण ना. काय काय सुंदर दिसतेस ग. आहो काय हो, आत्ता जर आपण गावच्या घरी असतो ना तर मस्त बागेतलं फ्रेश फूल घेतलं असतं आणि तुझ्या केसात पाळलं असतं. पुरे सॉरी. अंगणातली ताजी फुलं नाहीत, पण हा गजरा आहे, हा माळतीच्या केसांमध्ये. तुझी हाऊस पूर्ण करून घे दादा. काय चाललंय तुमच्या दोघांचं? खाणं खुणं कसल्या करता एकमेकांना? नाही काही नाही, ते तुम्ही डिनरला चाललायत ना, मग मी म्हंटल त्याला काहीतरी छान ऑर्डर कर, म्हणजे वेगळं काहीतरी, महाराष्ट्रीयन नको, वेगळं वेगळं काहीतरी. खरंच का? कारण शॉपिंगला जाऊ असं ठरलं होतं ना आपलं, आणि ह्यानी अचानक डिनर प्लॅन केला आणि तू अगदी सहज तयार झालीस शॉपिंग कॅन्सल करण्यासाठी. नाही ग, म्हणजे कसं, बहिणीची शॉपिंग नंतर करता येईल ना, बायकोला घेऊन जाणं गरजेचं आहे ना. हा, म्हणजे तेवढी समजूतदार आहे ना मी. त्याचं काय ना, मी तुम्हाला दोघांनाही खूप छान ओळखते. काय लपवताय माझ्यापासनं? अच्छा, नाही सांगायचंय का तुम्हाला? ठीक आहे, म्हणजे हे बघा, तुम्ही माझ्यापासनं जी गोष्ट लपवताय ती जर मला आत्ता कळली तर पुढे मला जे वाईट वाटणार आहे ना ते टळेल. हा, आता जर तुम्हाला हे लपवण्यात जरा थ्रिल वगैरे वाटत असेल तर ठीक आहे. अगं असं काही नाहीये. नाही सांगायचं तर नाही, म्हणजे मला असं वाटत होतं की माझा नवरा मला सगळ्या गोष्टी सांगतो, माझी नणंद माझी खूप जवळची मैत्रीण आहे, आणि त्याचा आणि लफवा छपवीचा काय संबंध, हो ना? हे तू आता इमोशनली ब्लॅकमेल वगैरे करतेस? अगं तुम्ही दोघांनी जर काही केलंच नाहीये, तुम्ही जर खोटं नाही बोलत तर मग इमोशनल ब्लॅकमेल होण्याची गरजच काय, हो ना? अच्छा, हे नाही यार, हे माझी अशी उलटसुलट क्लास नाही घ्यायची, मला नाही जमत. हे शिल्पी, मी सांगतोय सगळं. हे बघ, आपल्याला एक ऑर्डर आली आहे आणि ती आम्ही एक्सेप्ट केली. 10,000 पॅक बनवायचे आहेत आणि खूप प्रॉफिट होणार आहे आपल्याला. आणि तू अजिबात काळजी करू नको, मी त्या डीलरला भेटून आलोय, शहानिशा केली आहे सगळी, परफेक्ट आहे सगळं, म्हणून आम्ही एक्सेप्ट केली ऑर्डर. ही डील कुणी एक्सेप्ट केली, तुम्ही की शिल्पीने? मी. आम्ही दोघं. मी तुम्हाला दोघांना स्पष्टपणे सांगितलं होतं ना की माझा कोर्स संपल्याशिवाय मला कोणतीही गोष्ट करायची नाही, आणि हेच सांगण्यासाठी तुम्ही मला डिनरला नेत होतात. नाही, असं नाहीये. डिनरला जायचं कॅन्सल, आणि आता आपण कोणतीही ऑर्डर ऍक्सेप्ट करणार नाही.